थांबा थांबा, तिळपोळी खायची का? मुरुडकर किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तिळपोळीसाठी आपण इथे 1 वाटी प्रमाणात सफेद तीळ घेणार आहेत आणि ते खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. तसेच 1 वाटी तुम्हाला शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. थंड करून मिक्सरमध्ये ह्याची बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे. आता इथे आपण वापरलेलं आहे सन अँड सॉइल यांचं ऑर्गॅनिक जेगरी पावडर. त्याच्यानंतर मी इथे 1 चमचा वेलची पावडर ऍड केलेली आहे. आता हे जेगरी पावडर मी 5 चमचे टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आपण नॉर्मल जसं गव्हाचं पीठ मळतो पोळीसाठी तेच तुम्हाला मळायचं आहे. त्यानंतर हे सारण तुम्हाला चांगलं दाबून भरायचं आहे, म्हणजे स्टफिंग आतमध्ये खाताना लागलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ही पोळी लाटून घ्यायची आहेत अलगद हाताने, म्हणजे ती फुटणार नाही. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच आहे. त्यानंतर तुम्हाला ही पोळी तव्यावरती खरपूस अशी दोन्ही साईडनी भाजून घ्यायची आहे. पण तीळ पोळी करत असताना तुम्हाला इथे तेलचा वापर न करता तुपाचा वापर करायचा आहे आणि सन अँड सॉइल ह्यांचंच मी हे तूप वापरलेलं आहे, जे गीर काऊचं आहे. तुम्हाला सुद्धा हे प्रोडक्ट बाय करायचं असेल तर ह्याची लिंक मी माझ्या कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करेल. मस्तपैकी तूप लावलेल्या आपल्या तिळाच्या पोळ्या खाण्यासाठी रेडी आहे. आणि हे खाताना सुद्धा तूप घ्यायला मात्र विसरू नका. आणि लवकरात लवकर तुम्ही सुद्धा हे प्रोडक्ट ऑर्डर करा. या पोळी खायला.